मुंबईकरांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. वाढती लोकसंख्या आणि गर्दीच्या समस्येचा विचार करून लवकरच मुंबईत 238 नवीन लोकल गाड्या धावणार आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत ही घोषणा केली आहे. त्यामुळे लोकलमधील प्रचंड गर्दी काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. मुंबईची लोकल म्हणजे शहराची लाईफलाईन. दररोज लाखो प्रवासी पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरून प्रवास करतात. वसई विरार, कल्याण डोंबिवली, पनवेल या भागातून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे लोकलमध्ये कायम गर्दी असते. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून लोकलच्या फेऱ्या वाढण्याची मागणी होत होती. रेल्वे प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून नव्या तंत्रज्ञानाच्या उच्च दर्जाच्या गाड्या तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नवीन तंत्रज्ञानाच्या डब्यांबाबत चर्चा झाली आहे. जुन्या गाड्या आणि डबे बदलण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होईल. या दरम्यान पनवेल आणि कर्जतला जोडणाऱ्या नव्या रेल्वे मार्गाचं कामही वेगाने सुरू आहे. शनिवारी या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. मोहोपे स्टेशनवर पहिल्या एन अनलोडिंग रेकची चाचणी यशस्वीरित्या पार पडली. याचा वापर करून लांब वेल्डेड रेल ट्रॅक बसवले जाणार आहेत. या नवीन मार्गामुळे प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून मुंबईच्या उपनगरीय रेल्वे तंत्रज्ञानाला चालना मिळेल. नव्या लोकलमुळे गर्दीचा ताण कमी होईल आणि प्रवास अधिक सुकर होईल. तसेच पनवेल कर्जत मार्ग पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीला नवा मार्ग उपलब्ध होईल. मुंबईकरांना येत्या काही महिन्यात या बदलावांचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईतील रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुखद होईल असे जाणकारांचे मत आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.